10वीच्या उर्वरित पेपरमध्ये कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या। सध्या 10वी व 12वीची बोर्ड परीक्षा सुरू असून 12वीचा 1 तर 10वीचे 4 पेपर राहिले आहेत। 10वी आणि 12वीच्या उर्वरित पेपरकरता एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही याकडे सर्व प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि गट शिक्षण अधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे। 10वी व 12वी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपरकरता कॉपी होऊ नये याकरता दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप, शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यावेळी उपस्थित होते। दरम्यान सर्व प्रशासकीय यंत्रणेनं विशेषतः शिक्षण विभागानं 10वी-12वीचा उर्वरित पेपरकरता अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्रांबरोबरच अन्य परीक्षा केंद्रांवर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी। तसं आढळल्यास परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक याला जागेवरच निलंबित करावं, तर संबंधित परीक्षा केंद्र चालकावर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या केंद्रावर कठोर कारवाई करण्यात येईल। दरम्यान पोलीस विभागानं परीक्षा केंद्र परिसरात 1000 मीटरपर्यंत जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत त्याचं अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना यावेळी या माध्यमातून करण्यात आल्या।